के उल्वे सेक्टर 17 स्थित कृष्ण कुंज प्लॉट नंबर 87 शॉप नंबर 7 में वटवृक्ष भाकरी सेंटर एंड फूड्स का आज विधिवत शुभारंभ किया गया। उद्घाटन भारतीय जनता पार्टी उल्वे के प्रीतम म्हात्रे, अखिलेश यादव और सचिन के शुभ हस्ते संपन्न हुआ। इस अवसर पर बड़ी संख्या में स्थानीय नागरिक, भाजपा कार्यकर्ता, व्यापारी तथा शुभचिंतक उपस्थित रहे। कार्यक्रम की शुरुआत पूजा अर्चना एवं फीता काटकर की गई। उद्घाटन समारोह में पनवेल महानगर पालिका के माजी विरोधी पक्ष नेता प्रीतम दादा म्हात्रे, अम्मी उल्वेकर मित्र मंडल के संस्थापक एवं अध्यक्ष सचिन येरुनकर, शिव संघर्ष प्रतिष्ठान के संस्थापक एवं अध्यक्ष अखिलेश यादव, सुहास देशमुख चैरिटेबल ट्रस्ट के सुहास देशमुख, अम्मी उल्वेकर महिला मंडल की कीर्तिताई फाटक एवं रचनाताई येरुनकर, शिवजोत मित्र मंडल के राकेश घरत, कोकण रहिवासी संगठना के अध्यक्ष जितेंद्र राणे, नवयुग मित्र मंडल के मंगेश मगर, एरोज इंटरनेशनल स्कूल की प्रिंसिपल श्रीमती संगीता भगारिया सहित अनेक गणमान्य नागरिक उपस्थित रहे। सभी अतिथियों ने नए प्रतिष्ठान के संचालकों को शुभकामनाएं दी। सबसे पहले सुनते हैं पनवेल महानगर पालिका के माजी विरोधी पक्ष नेता प्रीतम दादा म्हात्रे ने इस भाकरी सेंटर के शुभारंभ पर क्या कहा। मी सर्वप्रथम वटवृक्ष भाकरी सेंटर याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि त्यामागे एक गोष्ट मला सांगावी लागेल की ज्या पद्धतीनं आता 50% महिलांना आरक्षण मिळालं आहे त्या पद्धतीनंच मला वाटतं 50%हून अधिक पुढे जाण्याचा प्रयत्न या महिला करतायत आणि ही अतिशय चांगली गोष्ट आपल्या भारत देशासाठी आहे। त्याचं एक झोतक उदाहरण आहे आपल्या खरोखर पांचाळ कुटुंबीय पूर्ण आणि श्रावणीताईंना मी मनापासून धन्यवाद देतो की आपण आपल्या हातातून काय गोष्ट घडू शकते, आपण कोणता बिझनेस करू शकतो याचं उत्तम उदाहरण तुम्ही या उल्वेकरांना दाखवलं आहे। कारण मी आता सिस्टम बघितली, भाकरी बनवणं आपल्याला वाटतं सोपं, परंतु ते ज्यावेळी मशीनमधून येणं आणि कंटिन्युअसली त्याचं प्रोडक्शन करणं ही फार कठीण गोष्ट असते। कारण आपल्या घरात 5 भाकरी 10 भाकरी 20 भाकरी बनवणं हे ठीक आहे चालतं, परंतु जर लोकांची मागणी नागरिकांची मागणी आली आणि त्याचा पुरवठा करणं हा मोठा टास्क असतो। आणि श्रावणीताई खरोखर मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो की आपण या नवीन बिझनेसमध्ये आपण उतरलायत। खरोखर आपण ही चांगली उल्वेकरांची सेवा, मी तर सांगतो उल्वेकरच नव्हे तर तुमच्या भाकरी या पनवेल उरणमध्ये फोनवर मागवल्या गेल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या भाकरी तुम्ही द्याव्या, ही देखील तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो। नक्कीच आजच्या काळात आपण महिला भगिनी ज्या पद्धतीनं पुढे जाताना बघतोय, खरोखर मला एक सांगावं लागेल, इथे पक्षाचा उल्लेख करू नये, परंतु मोदी सरकार खरोखर कुठल्या पद्धतीनं जनजागृती करतं याचं एक झोतक उदाहरण आज आपल्याला बघायला मिळतं आणि खरोखर मी पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो। आणि प्रदीप भाऊ तुम्हाला देखील, कारण शेवटी आपण पुरुषाचा हात म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्री असते, परंतु इथे यशस्वी स्त्रीच्या मागे यशस्वी पुरुष देखील त्याच पद्धतीनं आहे। ही व्याख्या आज पूर्ण होताना मला खूप आनंद होतोय। मी मनापासून आपल्या या भाकरी सेंटरसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। प्रीतम दादा म्हात्रे के बाद अम्मी उल्वेकर मित्र मंडल के संस्थापक एवं अध्यक्ष सचिन येरुनकर ने भी नए प्रतिष्ठान को अपनी शुभकामनाएं दी। आइए सुनते हैं उन्होंने क्या कहा। वटवृक्ष भाकरी केंद्रासाठी हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसुद्धा हार्दिक शुभेच्छा। महत्त्वाचं म्हणजे सांगायला गेलं तर वटवृक्ष म्हणजे स्वामींच्या पाठीमागे असलेलं झाड आणि त्या स्वतः स्वामींच्या एवढ्या भक्त आहेत की आज आम्ही 9 वर्ष एकत्र असताना त्यांनी जी स्वामींची सेवा केलेली आहे किंवा स्वामींबद्दल त्यांचा प्रेम किंवा आदर जो आहे आज त्यांना प्रत्यक्षात आज उतरण्यात दिसलं आहे आणि स्वामींच्या इच्छेशिवाय कुठलीच गोष्ट पॉसिबल होत नाही आहे आणि बोलतात अशक्य ते करतील शक्य स्वामी। आज हे प्रत्यक्ष त्याचं उदाहरण आहे। श्रावणी मॅडम त्यांनी पांचाळ साहेबांचं वटवृक्ष भाकरी केंद्र आणि खरंच
की जसं वटवृक्ष नेहमी आपलं फुलत जातं, वाढत जातं, त्याचा कुठलं वयाचं अंतर नसतं किंवा काही मर्यादा नसतेच. तसंच यांचंसुद्धा जे वटवृक्ष होतं त्याने आज जे रोवलेलं आहे त्या वटवृक्षालासुद्धा कुठल्या मर्यादा नसतील आणि लोकांपर्यंत त्या नक्कीच आता म्हणजे काळपासून त्या पोचल्याच आहेत आणि यापुढे देखील पोचतील. त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही सर्व सेक्टर 17 रहिवासी संघटना असेल, आम्ही उल्लेखनीय मित्रमंडळ असेल किंवा असंख्य उल्लेखनीय रहिवासी यांच्या वतीने आम्ही सर्वांना आवाहन करतो की आज आपले एक मराठी व्यक्ती आज ह्या व्यवसाय क्षेत्रामध्ये आज पहिल्यांदा पाऊल टाकते आणि त्या करत असताना आपण आपल्या सर्वांचा एक हक्क असतो की आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि ह्यापुढे आपल्याला नक्कीच तुम्हाला नक्की सहकार्य असेल. पुन्हा एकदा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. वहीं एरोज इंटरनेशनल स्कूल की प्रिंसिपल श्रीमती संगीता भगारिया ने भी इस पहल की सराहना करते हुए अपनी शुभकामनाएं व्यक्त की. आइए सुनते हैं उनकी प्रतिक्रिया. वट वृक्ष स्टार्ट किया जो आम आदमी के लिए भी बहुत ज़रूरी है. आजकल लेडीज़ जो जॉब पे जा रही है, कुछ कर रही हैं, तो उनके लिए एक सपोर्ट के तौर पे इन्होंने जो स्टार्ट किया है, बिकॉज़ उल्वे में ज़्यादा करके महिला सारी जॉब पे जाती हैं, कोई ना कोई व्यवसाय करती है, तो उनके लिए इन्होंने जो ये शॉर्टकट तरीका इस्तेमाल किया है वो बहुत बढ़िया है. क्योंकि हमें घर का खाना, घरगुती खाना मिलेगा, इससे अच्छी चीज़ और क्या हो सकती है. और ये हेल्दी भी है और आज की डेट के लिए बहुत ज़रूरी है कि अगर हमें घर का खाना मिलता है तो बहुत बहुत मुबारक हो वैशाली और प्रदीप को. और थैंक यू पूरे उल्वेकरों की तरफ से आपको कि आपने ये स्टार्ट किया. संगीता बगरिया, एरोज इंटरनेशनल स्कूल प्रिंसिपल. वटवृक्ष भाकरी सेंटर एंड फूड्स की संस्थापक से कि इस सेंटर की शुरुआत का उद्देश्य क्या है, ग्राहकों के लिए क्या खास रहेगा और आगे की उनकी क्या योजनाएं हैं. ॲक्च्युली ह्याचं नाव आहे वटवृक्ष. वटवृक्ष म्हणजे श्री स्वामी समर्थ जिथे बसतायचे पूर्ण म्हणजे त्यांच्या ज्या आगमनापासून सर्व, तर ते वटवृक्ष. आणि वटवृक्षाची ओळख अशी आहे की ते खूप मोठं होतं, म्हणून मी एक छोटंसं वटवृक्ष आणि मी जो आता सुरू केलेला व्यवसाय आहे तो पण त्या वटवृक्षासारखा मोठा व्हावा म्हणून मी माझ्या सेंटरचं नाव पण वटवृक्ष भाकरी सेंटर असं ठेवलं आहे, जिथे मला स्वामींचा, दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळेल. तर हे वटवृक्ष आहे. आणि ह्याचं अजून एक असं आहे की उद्या जी वटसावित्री आहे तर ह्याचीच पूजा करून प्रत्येक जी स्त्री असते ती तिच्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते ह्याच वटवृक्षाला फेऱ्या मारून. तर हे दोन्ही प्रकारे म्हणजे ब्लेसिंग्ज आहेत. हे काहीच एक्सपेक्टेड नव्हतं की इतके जण म्हणजे येतील इतक्या शॉर्ट नोटीसमध्ये आणि ते सर्व आलेत आणि मला इतके भरभरून मला आणि माझ्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मला खूप छान वाटतं आहे. आणि मी या भाकरी सेंटरच्या मार्गातून म्हणजे निमित्ताने आज खूप हेल्थ कॉन्शियस झालेत लोक. तर चपाती हे ते सर्व इतकं नाही, पण भाकरी आज ना लोक खूप जिथे पण भाकरी सेंटर असतो म्हणजे भाकरी खायला हे असतात. भाकरी सेंटर चालू करण्यामागचं रिझन हे आहे की भाकरी हा प्रकार सगळ्यांनाच पटकन जमत नाही. जमला तरी काही जणांकडे टाईम नसतो. मग हे इझिली अवेलेबल होईल, कारण की मी स्वतः पण वर्किंग वुमन होती, पण मी डिसिजन घेतला उद्योगात यायचा आणि अजून 2 जणींना आपल्याला रोजगार पण देता येईल. आणि आमचं मेन हे असणार आहे की सर्व प्रकारच्या भाकरी इथे उपलब्ध असतील. तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि ह्या सगळ्या हेल्थ रिलेटेड प्रत्येक गृहिणी म्हणजे लेडीजसाठी पण आणि जेंट्ससाठी चांगल्या आहेत. आणि आपल्याकडच्या भाकरी प्रदीर्घ नरम असतील आणि त्यांना 2-2 दिवसानंतर पण तोच एक सॉफ्टनेस मिळेल. हे एक म्हणजे USP असेल आमच्या भाकरी सेंटरची. आपल्याला घरी करतो आपण तर आपल्याला पूर्ण ते हाताने करायचं असतो, पण जेव्हा आपण व्यवसायात उतरतो तर हाताने आपण इतक्या लवकर काही करू नाही शकत. तर त्याच्यासाठी ग्राइंडिंग मशीन, जिथं माझं हायजीन राहील की मी माझंच जे पण धान्य आहे ते दळून घेणार, लगेच त्याची उकड काढणार. त्याच्यासाठी नीडिंग मशीन आहे, त्याच्यात माझं नीड होणार पूर्ण मटेरियल. आणि त्याच्यानंतर जी भाकरी मशीन आहे त्याच्यामध्ये तो गोळा टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या भाकरी कट होऊन येणार आणि मग माझं शेगडी आहे त्याच्यावरती लगेच इमिजिएटली त्या भाजल्या जाणार. तर हे पूर्ण 4 स्टेपचं प्रोसेस आहे. तर मार्केटिंग म्हणजे सध्या आता तुम्ही बघितलं सचिन भाऊ हे तर आमचे आधारस्तंभ आहेत, कारण की त्यांनी फक्त कुठे फिरवलं की झालं म्हणजे ते माहिती पडलं लोकांना. रचनाताई आहेत आणि पूर्ण आम्ही उल्वेकर मित्रमंडळ, महिला मंडळ आणि व्हॉट्सअप आणि काही सोशल ग्रुप्स पण आहेत. तर आणि पुन्हा अखिलेश दादा आलेले, त्यांचा पण खूप मोठा ग्रुप आहे, त्यांनी पण खूप सहकार्य केलं. आणि स्वतः प्रीतम दादांनीच आवाहन केलं आहे
की एक मराठी स्त्री आज व्यवसायात उतरले तर आपण त्यांना एक म्हणजे केलं पाहिजे की लाईक आलं पाहिजे आपण ह्या इकडे तर त्यानुसार आणि बाकी काही मार्केटिंग गोष्टी असतात जसं व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुक तशा दृष्टीने आणि मग नंतर पुढे अजून बघू जसं आता वाढत जाईल आपण वटवृक्ष त्याच्या हिशोबाने पुढच्या मार्केटिंग स्ट्रॅटजीज आखत राहू आम्ही। स्थानीय लोगों को पारंपरिक स्वाद और गुणवत्तापूर्ण भोजन उपलब्ध कराने के उद्देश्य से शुरू किया गया ये नया प्रतिष्ठान अपने आने वाले दिनों में उल्वे के नागरिकों के लिए एक बेहतर विकल्प बनने की उम्मीद है। ब्यूरो रिपोर्ट FS न्यूज़, उल्वे, नवी मुंबई।